मित्रहो नमस्कार. शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आज एका विशेष निमित्तानं आपण भेटतो आहोत. आज 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिवस. भारताचे ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा हा जन्मदिवस. या प्राध्यापक महालनोबिस यांच्या कार्याचं चिरंतन स्मरण म्हणून केंद्र सरकारनं सन 2007 पासून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आणि याच निमित्तानं शिवाजी विद्यापीठाचा जनसंपर्क कक्ष आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण एका विशेष परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे आणि या परिसंवादामध्ये काही विद्यापीठाचे मान्यवर अधिकारी शिक्षक सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडे मी येतोच आहे. पण मित्रांनो, सांख्यिकी हा विषय आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा असा विषय आहे. मग तो हवामानाचा अंदाज असू दे, आपलं दरडोई उत्पन्न असू दे, एखाद्या बलाढ्य देशाचं उत्पन्न असू दे किंवा सचिन तेंडुलकरची सरासरी असू दे, या सर्व गोष्टींच्यामध्ये सांख्यिकी आणि संख्याशास्त्र हे आपल्या उपयोगी पडणारं शास्त्र आहे. आणि या निमित्तानं या परिसंवादामध्ये आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी काही मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. सर्वप्रथम स्वागत करूया शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के सर यांचं. प्राध्यापक शिर्के सर हे स्वतः एक नामांकित संख्याशास्त्रज्ञ आहेत. संख्याशास्त्र विषयातील अध्यापन आणि संशोधन या बाबींचा त्यांचा अतिशय दांडगा अनुभव आहे. आणि सर, आपण या विशेष परिसंवादात सहभागी होण्यासाठी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढलात, याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि आपलं या परिसंवादामध्ये स्वागतसुद्धा. धन्यवाद सर. यानंतर मित्रहो, स्वागत करूया शिवाजी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील सर यांचं. प्राध्यापक पाटील हे स्वतः एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ आहेत. मटेरियल सायन्स, नॅनो सायन्स, फ्युएल सेल, भौतिकशास्त्र या विषयांमधले, या संशोधन क्षेत्रातले ते जगातील अग्रमानांकित शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. आणि ते सुद्धा या विषयाच्या अनुषंगाने आपली मांडणी करणार आहेत. कुलगुरू सर, आपलंही या परिसंवादामध्ये मनपूर्वक स्वागत. या परिसंवादामध्ये मित्रांनो, आपल्या समवेत ज्येष्ठ विचारवंत आणि एक नामवंत वक्ते डॉक्टर प्रकाश पवार सर हे सुद्धा सहभागी आहेत. डॉक्टर पवार सर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय विश्लेषक म्हणूनही त्यांचा लौकिक आहे आणि शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाचे ते प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट याचे ते संचालक आहेत. सर, आपलं या परिसंवादामध्ये मनपूर्वक स्वागत. आणि या परिसंवादामधले अखेरचे आणि महत्त्वाचे सहभागी पॅनलिस्ट आहेत डॉक्टर शशीभूषण महाडिक सर. नमस्कार. डॉक्टर महाडिक सर हे तरुण संख्याशास्त्रज्ञ असून शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे ते प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. महाडिक सर, आपलंही या परिसंवादामध्ये मनापासून स्वागत. आणि मित्रांनो, आता अधिक वेळ न दवडता आपण या परिसंवादातील चर्चेला सुरुवात करूया. मी पुन्हा एकदा शिववार्तामध्ये जे दर्शक सहभागी होत आहेत त्यांचंही या प्रसंगी मनापासून स्वागत करतो. सर्व पॅनलिस्टचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि चर्चेला प्रारंभ करतो. पहिलाच प्रश्न मी माननीय कुलगुरू महोदयांना विचारू इच्छितो की सर, राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यामागं प्राध्यापक महालनोबिस यांचा जन्मदिवस हा तर आहेच, मात्र त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आणि नेमकं ही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन याबद्दल तर आम्हाला सांगाच, पण या दिनाचं एकूण औचित्य आणि प्रयोजन याविषयी आम्हाला सांगा. सर्वांना नमस्कार. आज 29 जून देशभरामध्ये सांख्यिकी दिन म्हणून साजरा होत आहे. महाविद्यालय, विद्यापीठं, सरकारी, निमसरकारी कार्यालय या सर्वच ठिकाणी संख्याशास्त्र विषयामध्ये काम करणारे लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहामध्ये आजचा सांख्यिकी दिन साजरा करतात.
आपण सांगितल्याप्रमाणे प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्मदिवस भारत सरकारनं 2007 पासून देशस्तरावर सांख्यिकी दिन म्हणून साजरा करावा असा निर्णय घेतला आणि आजचा दिवस आपण सांख्यिकी दिन म्हणून साजरा करत आहोत. यामध्ये 2 उद्देश आहेत असं म्हणायला हरकत नाही. पहिला उद्देश असा की प्राध्यापक महालनोबिस यांनी या देशामध्ये संख्याशास्त्र विषयाला सुरुवातीपासून ते आज तागायत एक मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्याची त्यांनी सुरुवात केली. ते मूळचे भौतिकशास्त्राचे, परंतु पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ते परदेशी गेले आणि भारतात परत येत असताना संख्याशास्त्रातल्या एका उच्च प्रतीच्या संशोधन पत्रिका म्हणजे बायोमेट्रिकाचे काही लेख त्यांच्या वाचनात आले आणि त्यांना संख्याशास्त्राची गोडी निर्माण झाली आणि त्यांनी ती गोडी आवड जपली आणि संख्याशास्त्र विषयामध्ये त्यांनी प्रचंड असं योगदान दिलं. हा पहिला उद्देश. त्यांच्या गौरवार्थ सन्मानार्थ हा दिवस सांख्यिकी दिन म्हणून त्यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो. आणि अर्थातच देशपातळीवर एखाद्या विषयाचा दिवस साजरा करणे, दिन साजरा करणे, या पाठीमागे दुसरी भूमिका अशी असू शकते की या देशातील सगळ्या नागरिकांनी सांख्यिकी साक्षरता अंगी बाळगावी, हा दुसरा उद्देश असू शकतो. तरी हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी आजचा दिवस 2007 पासून आपण सांख्यिकी दिन म्हणून साजरा करतो. आणि संख्याशास्त्र विषयाच्या व्यतिरिक्त ज्या संशोधक आहेत, विद्यार्थी आहेत, अध्यापक आहेत, जनसामान्य आहेत, या सर्वांनीच आजच्या दिवसाकडे एक विशेष दिवस म्हणून पाहावं आणि एक सांख्यिकी साक्षरतेकडं एक पाऊल आजच्या दिवसापासून टाकावं अशी अपेक्षा करण्यात काही गैर नाही आहे. नक्कीच सर. या निमित्तानं मला आणखी एक विचारायचं आहे की प्राध्यापक महालनोबिस यांच्याबरोबरच आणखी काही भारतातले असे संख्याशास्त्रज्ञ आहेत का की ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वाचं योगदान दिलं? अशा शास्त्रज्ञांविषयी सुद्धा आम्हाला सांगा. प्राध्यापक महालनोबिस हे स्वतः संख्याशास्त्राचे एक संशोधक म्हणून नामांकित झालेच. त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्था म्हणजेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली 1931 मध्ये. आणि या संस्थेमधून जगभरात पोचलेले नामांकित संख्याशास्त्रज्ञ तयार झाले. अर्थातच त्या संस्थेचा दबदबा आजसुद्धा प्रचंड मोठा आहे. संख्याशास्त्र, संगणकशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, माहितीशास्त्र या सर्व विषयामध्ये उच्च प्रतीचं अध्यापन आणि संशोधन या संस्थेमध्ये होते. आणि त्यामुळं या देशामध्ये विविध महाविद्यालयं, विद्यापीठं, संशोधन संस्थेमध्ये कार्यरत असणारे अनेक संशोधक, अनेक अध्यापक या संस्थेनं या देशाला दिले. नावच घ्यायचं असेल तर प्राध्यापक C.R. राव, जे आत्ता या 10 सप्टेंबरला ज्यांना 102 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यांचं कार्य या देशात आणि देशाबाहेर अतिशय मोठं आहे. आणि अर्थात संख्याशास्त्र हा शब्द उच्चारला की जी नावं पुढे येतात, मी त्यांचाच उल्लेख करतो. त्यातलं पहिलं नाव आहे ते मी प्राध्यापक C.R. राव यांचं घेतो. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर या महाराष्ट्रानं सुद्धा अतिशय नामांकित संख्याशास्त्रज्ञ या देशाला आणि जगाला दिले. प्राध्यापक पांडुरंग वासुदेव सुकात्मे हे नाव घ्यायला मला आवडेल. त्याचबरोबर कोल्हापूरचे सुपुत्र प्राध्यापक वसंत हुजूरबजार हे सुद्धा या देशातील एक नामांकित संख्याशास्त्रज्ञ होऊन गेले. अशी खूप सारी नावं आहेत की जी आपल्याला या निमित्तानं घेता येतील. पण एकंदरीत या देशातील संख्याशास्त्रज्ञांनी संख्याशास्त्रामधली जी काही संशोधनाची जी काही उंची होती ती अतिशय वाढवलेली आहे, उच्च पातळीवर संख्याशास्त्राला नेऊन ठेवलेलं आहे आणि ते जगभरात मान्यता प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये मग C.R. रावांच्या बरोबर काम करणारी मंडळी होती. अगदी मला खरं म्हणजे महाराष्ट्रात आपण सगळेजण
या दिनाचं औचित्य साधून हा दिन साजरा करत असल्यामुळं अर्थातच हुजूर बाजार सरांच्या बरोबर पुणे विद्यापीठामधले काही नामांकित संख्याशास्त्रज्ञसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. तसेच विविध IITsमध्ये काही संख्याशास्त्रज्ञ तयार झाले आणि त्यांनी योगदान दिलं, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत ही यादी खूप मोठी आहे. वेळेच्या मर्यादेमुळं मी फक्त महाराष्ट्र, कोल्हापूर या ठिकाणासाठीच या ठिकाणी ज्या संस्था आहेत त्या संस्थेतल्या प्राध्यापकांचीच मी थोडी 1-2 नावं घेतली. पण एकंदरीत संख्याशास्त्राचा गेल्या 100 वर्षाचा प्रवास जर पाहिला तर आपल्या देशानं खूप सारं मोठं काम केलेलं आहे असं मी मानतो. नक्कीच सर, या माहितीसाठी धन्यवाद. यानंतर मी कुलगुरू सर आपल्याकडे येतो. आपण स्वतः भौतिकशास्त्र, नॅनोसायन्स आणि विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये संशोधन करत आहात. तर मला आपल्याला विचारायला आवडेल की या वैज्ञानिक संशोधनामध्ये संख्याशास्त्र हा विषय किती महत्त्वाचा असतो? सर्वांना नमस्कार. मी थोडंसं सुरुवात करताना माझा सेकंड इयरचा एक अनुभव सांगतो आपल्याला. सेकंड इयरमध्ये माझा हा सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स हा विषय मी निवडला होता. आणि त्यावेळी आमच्या सरांनी शिकवायला सुरू केल्यानंतर एक आम्हाला उदाहरण दिलं होतं की संख्याशास्त्राचं महत्त्व काय आहे. या अनुषंगानं त्यांनी दिलेलं जे उदाहरण होतं ते आजही माझ्या मनामध्ये घट्ट बसलेलं आहे आणि आजही ते आठवतं आहे. तर त्यांनी एक उदाहरण असं दिलं होतं की साधारण 1850 साली 1849, 50 आणि 51 या 3 वर्षाच्या दरम्यान इंग्लंडमध्ये काही लोकेशनमध्ये लोकांचं मृत्यू पावण्याचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलं होतं. म्हणजे साधारण 50,000, 51,000 ते 55,000 या घरामध्ये म्हणजे ती संख्या जात होती आणि असे बरेचसे लोक तिथं दगावले जात होते. आणि त्यानंतर त्यांच्याकडे जे रेकॉर्ड आहे काही इन्स्टिट्यूटमध्ये ते सगळं मॅन्युअल पद्धतीनं त्यांनी रेकॉर्ड तयार केलेलं आहे. सगळा डेटा तिथं आहे. आणि संख्याशास्त्रातील काही शास्त्रज्ञांनी तिथं जाऊन त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केलं आणि इतकं छान ॲनालिसिस केलं की त्यांनी जे काही प्रोसिजर्स असतील, जे काही स्टँडर्ड प्रोसिजर्स असतील त्या सर्व प्रोसिजर्स वापरून हे सगळं जे संख्या आहेत त्या संख्याचं वर्गीकरण केलं. आणि त्यातून त्यांनी सरकारला सांगितलं की अमुक या लोकेशनमध्ये जास्त मृत्यूचं प्रमाण दिसतं आहे. म्हणजे हे अनुमान काढण्यासाठी हे संख्याशास्त्र खूप महत्त्वाचं आहे. हे अनुमान अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्फिडेंटली काढलं पाहिजे, त्रुटीविरहित असलं पाहिजे. आणि ते त्यांनी संख्याशास्त्राचा वापर करून काढलं होतं. आणि नंतर सांगितले की ज्या भागामध्ये ड्रेनेजच्या पाण्याचं जे प्रदूषण झालेलं आहे पिण्याच्या पाण्यामध्ये त्यामधून ही मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. आणि कॉलरा नावाचं त्यावेळी विषाणूचा प्रादुर्भाव झालेला होता. आज जसं आपण पाहिलं की कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, तर कॉलराचा प्रादुर्भाव हा नेहमी पाण्यातून होत असतो. आणि त्याने तो अचूक अगदी असं अनुमान काढलं होतं आणि सरकारला त्यांचं निवेदन सादर केलं होतं. ते कन्क्लुजन त्यांनी सादर केलं होतं की आमचा स्टॅटिस्टिकल जो डेटा आहे किंवा स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जो आहे ते असं सांगते की पाण्यातून हा प्रादुर्भाव होतो आणि तो कॉलराचा विषाणू त्याच्यामुळं प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळे ह्या लोकेशनमधले लोक दगावलेले आहेत. आणि असं एक अतिशय महत्त्वाचं अनुमान त्यावेळी स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ द डेटा केल्यामुळे ते निर्माण झालं होतं. आणि या अनुषंगानेच आम्हाला त्यातून एक चौकस बुद्धी निर्माण झाली की अजून काय काय करता येते. आता आदरणीय कुलगुरू साहेब स्वतः स्टॅटिस्टिक्सचे होते, परंतु मी भौतिकशास्त्रामध्ये ॲडमिशन घेतलं होतं. पण भौतिकशास्त्रामध्ये स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स नावाचा एक संपूर्ण पेपर होता. थोडंसं कॉम्प्लिकेटेड होता. बरेचसे त्याच्यामध्ये कसं आहे की ज्या ठिकाणी डेटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होतो, आपण आता सांगितलं की कोविडचा आपण जर डेटा पाहिला तर कित्येक लाखामध्ये संख्या त्याच्यामध्ये जात होती. किंवा स्पेस सायन्सचा डेटा घेतला तर त्याच्यामध्ये डेटा जनरेशनचं प्रमाण खूप जास्त असतं. त्याच्यामध्ये डेटा कसं ॲनालिसिस करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. त्यामध्ये भरपूर स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत. त्या मेथड्स वापरून आपण तो डेटा ॲनालिसिस करू शकतो आणि त्यातून एखादं अनुमान काढू शकतो. म्हणजे जर आपण पिरामिड पाहिला तर पिरामिडच्या बॉटमला डेटा असतो आणि त्या डेटामधून इन्फॉर्मेशन तयार होते आणि त्या इन्फॉर्मेशनमधून आपल्याला नॉलेज मिळतं.
आणि त्या नॉलेजचं जर पुढं आपण रूपांतर केलं तर ते विजडममध्ये जातं. असं तो पिरॅमिड आहे. त्यामुळे सगळ्यात पिरॅमिडच्या बॉटमला डेटा आहे. आता सगळीकडं पाहिलं की डिजिटल युग आपण म्हणत असतो, तर डिजिटल तंत्रज्ञान जे आहे त्याच्यामध्ये सगळीकडं पाहिलं तर डेटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनरेट होताना पाहतो आपण जे रिअल वर्ल्डमध्ये आता काही ॲक्टिव्हिटीज करतो आहे त्या रिअल वर्ल्डमध्ये ॲक्टिव्हिटीज साधारण ॲनॉलॉग डेटा आपण असं म्हणेन, परंतु ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं रूपांतरण डिजिटल इन्फॉर्मेशनमध्ये करणं सुरू आहे. आपण काल काय केलं किंवा मागच्या वर्षी काय केलं हे सगळं डिजिटल इन्फॉर्मेशनमध्ये तयार करण्याचं सुरू आहे. आणि त्याला म्हणतात की पॅरल त्याचं डिजिटल युग किंवा डिजिटल एक युग सुरू आहे. डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा इथं ॲनॉलॉग ॲक्टिव्हिटी आणि इकडे डिजिटल इन्फॉर्मेशन तयार करण्याचं सुरू आहे. याच्यामधला ब्रिज जो आहे तो डेटा आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीमध्ये जिथं जिथं डेटा निर्माण होतो तिथं तिथं स्टॅटिस्टिक्स किंवा संख्याशास्त्र अतिशय महत्त्वाचं भूमिका बजावतो आहे. आणि त्यातून आपण योग्य मेथड किंवा फॉर्म्युला वापरून त्यातून एक चांगला निष्कर्ष काढू शकतो. आणि तो आपल्या संशोधनासाठी आपल्या फ्युचरच्या अधिक चांगल्या पद्धतीनं नंतरचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर करून घेता येतो. भौतिकशास्त्र असो, त्यातलं संशोधन असो, आपल्याकडं आता सोफॅस्टिकेटेड ॲनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटीज खूप आहेत शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये. एक्सरे डिफ्रॅक्टोमीटर आहे, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आहे, फोटोल्युमिनेसन्स स्पेक्ट्रोमीटर, हे सगळं डेटा जनरेट करत असतं. आणि त्या इन्स्ट्रुमेंटमध्येच अशा काही मेथड्स किंवा सॉफ्टवेअर्स असतात ज्या सॉफ्टवेअरच्या अनुषंगानं आम्हाला डेटा हा ग्राफिकली रिप्रेझेंट करता येतो. आणि त्या एकदा ग्राफ आमच्या समोर आल्यानंतर त्यातून निष्कर्ष काढणं सोपं जातं. त्यामुळे ते फिजिक्स किंवा भौतिकशास्त्र असो, मटेरियल सायन्स असो, नॅनो टेक्नॉलॉजी असो किंवा अगदी लाईफ सायन्सेस असो, प्रत्येक वैज्ञानिक शाखेमध्ये स्टॅटिस्टिक्सचा वापर हा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि खूप त्याचा ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे अधिक ॲप्लिकेशन सांगायचं झालं तर राईट फ्रॉम फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र ते अगदी आम्ही आता स्पेस स्टेशन जे आपल्याकडं IRNSS नावाचं सॅटेलाईट आहे, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट स्टेशन पन्हाळामध्ये आपण ते एस्टॅब्लिश केलेलं आहे. तिथं पण अतिशय मोठ्या पद्धतीनं डेटा सुरू आहे. ते डेटा कॅप्चर करण्याचं काम आपण डेटा लॉगिंग म्हणजे जे ॲटोमॅटिक एक मशीन बसवले तिथं कोण ऑपरेटर नसला तरी तर मशीनचं काम आहे की रात्रंदिवस तो डेटा कलेक्ट करत राहायचं. आणि डेटा एकदा इतका कलेक्ट होतो की त्याचं ॲनालिसिस करायला स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्स असल्याशिवाय ते आम्हाला काही करता येत नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथं डेटा आहे तिथं इन्फॉर्मेशन आहे, आणि जिथं इन्फॉर्मेशन आहे तिथं नॉलेज आहे. आणि नॉलेज मिळवणं हे आजकाल काळाची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं हे स्टॅटिस्टिक्स हा खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामध्ये भरपूर असे ॲप्लिकेशन्स. म्हणजे स्टॅटिस्टिक्स हा नॉलेज क्रिएशनचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा एक आपला निष्कर्ष फार महत्त्वाचा आहे. प्राध्यापक पवार सर, मला आपल्याला विचारायचं, विज्ञानाच्या बाबतीत सरांनी सांगितलं आपण स्वतः सामाजिक संशोधन क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहात, तर या संशोधनामध्ये संख्याशास्त्राचा किंवा सांख्यिकी डाटाचा कशा पद्धतीनं उपयोग केला जातो, तो कसा उपयुक्त ठरतो? याच्याबद्दलचे तुम्हाला मी एक छोटीशी कहाणी सांगतो. पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं आणि जगाची पुनर्रचना करण्यासाठी सर्व लोकांना बोलवलं. त्यात संख्याशास्त्रज्ञ होते, विज्ञानाचे लोक होते, सोशल सायन्सचा एकाही व्यक्तीला बोलवलं नाही. तेव्हा अमेरिकेच्या पुढे प्रश्न पडला की सोशल सायन्स नेमकं काय करत आहे आणि त्याचा काय प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा प्रथमदर्शनी सोशॉलॉजी ह्या विषयातल्या टालकोट पार्सन यांनी पहिलं डिफाईन असं केलं की इथं संख्याशास्त्राचा वापर होत नाही, त्याच्यामुळं नॉलेज हे ह्यांचं प्रमाण नाही. म्हणजे प्रमाणभूत नॉलेज सोशल सायन्सकडे कुणाकडेच नाही. हा तिथला पहिला एक निष्कर्ष होता. दुसरा निष्कर्ष पुढे आला तो असं की ह्या जगाची जर पुनर्रचना करायची तर ह्याला पब्लिक पॉलिसी असली पाहिजे. म्हणून पब्लिक पॉलिसीचा ड्राफ्ट वुड्रो विल्सन यांनी आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आणि धोरणशास्त्र हा विषय पुढे आला. ह्या धोरणशास्त्राची सगळी मूल्य त्यांनी संख्याशास्त्रावरती आधारित मांडली. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा की जे सोशल सायन्स आहे ते लॉजिकली प्रूव्ह होत होतं, परंतु लॉजिक
हे इमोशनल पण असू शकतं, लॉजिक हे खोटंही ठरू शकतं. म्हणजे जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं आग आहे, कदाचित नसेलही. पण संख्याशास्त्राचं तसं नव्हतं. संख्याशास्त्राने सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्याप्रमाणे कृती घडत होती. आणि या बेसवरती आधारित एकूण अमेरिकेमध्ये आणि नंतरच त्याचा परिणाम भारतावरती झाला. आणि भारतात संख्याशास्त्र या विषयाला प्रचंड महत्त्व आलं. म्हणून पहिल्या 52 ते 60पर्यंतच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपण त्याच्यामध्ये प्रगती केली. आणि त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून भारतातली सोशल सायन्सेस बदलली. म्हणजे 1937-38ला खळबळ निर्माण झाली होती सोशल सायन्समध्ये, की असं का होतं आहे ना, आपल्याला कोणच किंमतसुद्धा साधी देत नाही, सोशल सायन्समध्ये टाकाऊ गोष्ट आहे का काय, अशी चर्चा होत होती. परंतु त्याला उत्तर देण्यात आलं. आणि डेव्हिड ईस्टन, गॅब्रिएल आमंड, जी.बी. पॉवेल ह्यांनी पुस्तकं ह्याच्यावरती लिहिली. आणि त्याच्यानंतर अमेरिकन पॉलिटिकल रिव्ह्यू नावाचं मासिक प्रकाशित झालं. आणि त्या मासिकाने भूमिका घेतली. आणि तेव्हापासून म्हणजे 1937ला 15% रिसर्च सोशल सायन्समधला स्टॅटिस्टिकला प्रमाण मानून होत होता. डायरेक्ट 64 ते 65 या वर्षामध्ये 55% त्यात वाढ झाली. आणि हे लॉजिकचं प्रकरण पाठीमागं राहिलं. आणि त्यालाच एक शब्दप्रयोग वापरला होता, एंड ऑफ पॉलिटिकल थेअरी, असा प्रचंड गाजला होता जागतिक पातळीवरती. कारण संख्याशास्त्राचा स्वीकार झाला आणि त्याच चौकटीत सगळं संशोधन पुढं प्रवाही झालं. बरोबर आहे. म्हणजे संख्याशास्त्राचं आगमन हे अशा पद्धतीनं सामाजिक संशोधनाच्या उपयोजनामध्ये रूपांतरित झालं. ही अतिशय फार वेगळी आणि फार इंटरेस्टिंग माहिती आपण आम्हाला दिलीत. प्राध्यापक महाडिक सर, मला आपल्याकडे यायचं आहे. आपण आता संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहे, तर या विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी आता संशोधनाच्या संधींबद्दल तर सर बोललेच, मात्र त्या पलीकडं कोणत्या संधी संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आहेत याविषयी आम्हाला सांगा. प्रथमतः ह्या परिसंवादामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व प्रेक्षकांना मी संख्याशास्त्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रश्नाकडे येतो. जसं की आता माननीय प्रकुलगुरू किंवा आदरणीय पवार सरांनी सांगितलं की त्यांच्या क्षेत्रामध्ये संख्याशास्त्राचा कशा पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. आता खरं बघायला गेलं तर असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये आपण संख्याशास्त्र वापरू शकत नाही. ज्या डिसिप्लिनमध्ये असे एखाद्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी वेल डिफाईंड रूल नाहीत, अशा कुठल्याही डिसिप्लिनमध्ये आपण संख्याशास्त्राचा वापर करू शकतो. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे, तर लांबी गुणिले रुंदी हा वेल डिफाईंड तिथं रूल आहे, किंवा E=mc². इथं संख्याशास्त्राची गरज नाही आहे. संख्याशास्त्राची गरज कुठं आहे, असा वेल डिफाईंड रूल ज्या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी संख्याशास्त्राचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. आता आपण जो प्रश्न विचारलेला आहे की संख्याशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्या स्नातकाला किंवा त्या विद्यार्थ्याला भविष्यात करिअर करण्यासाठी काय काय संधी आहेत, तर ढोबळमानाने मी ज्या काय उपलब्ध संधी आहेत त्या 2 भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला भाग आपण शासकीय क्षेत्रामध्ये असलेल्या संधींचा विचार करू आणि त्या सांगितल्यानंतर मी खाजगी क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत याविषयी विस्तृतपणे सांगेन. शासकीय क्षेत्रामध्ये ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये प्रथमतः मी सांगू इच्छितो की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC मार्फत साधारणतः दरवर्षी इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतल्या जातात आणि ह्याच्यामधून जे अधिकारी निवडले जातात ISS ते क्लास 1 म्हणजे वर्ग 1 दर्जाचे अधिकारी असतात. आणि सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जो डेटा असतो विविध मंत्रालयामध्ये, प्रत्येक मंत्रालयामध्ये सांख्यिकी डेटा जतन करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो. तर त्या डेटाचं मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा त्या डेटाचं ॲनालिसिस करण्यासाठी किंवा तो डेटा गोळा करण्यासाठी चं जे काम आहे ते ह्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जातं. या व्यतिरिक्त आपल्या भारत सरकारमध्ये मॉस्पी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ
स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन असं स्वतंत्र खातं आहे. तर त्याच्या अंतर्गत CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा NSSO नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा संस्था आहेत. तर या संस्था काय करतात, तर संपूर्ण देशामध्ये जो काय स्टॅटिस्टिकल डेटा तयार होत असतो वेळोवेळेला, तर त्या डेटाचं मॅनेजमेंट करण्याचं ह्या संस्था काम करत असतात. अर्थातच मगाशी मी जे सांगितलं ISS दर्जाचे जे अधिकारी आहेत ते या संस्थांमध्ये असतातच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर किंवा डेटा ॲनालिस्ट किंवा स्टॅटिस्टिकल प्रोग्रॅमर अशा वर्ग 2 किंवा वर्ग 3 अधिकारी लेवलच्या सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोस्ट असतात. त्याचबरोबर खास करून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये MSc स्टॅटिस्टिक्स झालेल्या विद्यार्थ्यांना रिसर्च ऑफिसर म्हणून खूप चांगली संधी उपलब्ध आहे. क्लास 1 ग्रेड B अधिकारी म्हणून ते काम करू शकतात. रिझर्व्ह बँकेमध्ये अर्थातच नेहमीचाच जॉब डेटा कलेक्शन, त्याचा ॲनालिसिस किंवा रिझर्व्ह बँक ज्या काय योजना राबवत असते त्या योजना निश्चित करण्याकरिता जो काय बेस लागतो त्याच्यासाठी जी माहिती गोळा करणं आवश्यक असतं ती या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाते. त्याचं विश्लेषण केलं जातं. खास करून प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग ह्याचा स्टॅटिस्टिक्समधला भाग आहे तो रिझर्व्ह बँकेमध्ये खास करून वापरला जातो. रिझर्व्ह बँकेव्यतिरिक्त ज्या राष्ट्रीयीकृत इतर बँका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रिसर्च ऑफिसर म्हणून संख्याशास्त्रज्ञांना खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. सेंट्रल गव्हर्मेंट बरोबरच खाली आपण स्टेट लेवलला जर आलो तर उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिस्ट्रिक्ट स्टॅटिस्टिकल ऑफिसर असं प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पद आहे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी. तर ते MPSC मार्फत ही वर्ग 2चं पद आहे, क्लास 2 ऑफिसर. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा सांख्यिकी अधिकारी असतो. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा नियोजन अधिकारी हा वर्ग 1 अधिकारी आहे. अत्यंत महत्त्वाचं जिल्ह्याच्या दृष्टीनं पद आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या ज्या काय योजना असतात त्या योजनांचं जिल्हा पातळीवर अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी हे जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडे असते. जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या मदतीला जिल्हा नियोजन अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर, त्याच्या मदतीला डेप्युटी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर अशा प्रकारचे सुद्धा पदं असतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदांमध्ये सांख्यिकी अधिकारी किंवा ज्याला आपण म्हणतो स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर अशा स्वरूपाचीही सुद्धा काही पदं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. सार्वजनिक विद्यापीठांमध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये महाराष्ट्रामध्ये सांख्यिकी अधिकारी एक पद आहे किंवा अशाच प्रकारच्या आरोग्य विभागामध्ये सुद्धा सांख्यिकी अधिकाऱ्यांची पदं उपलब्ध आहेत. कृषी विभागामध्ये आहेत. तर अशा अनेक आस्थापनांमध्ये शासकीय अनेक आस्थापनांमध्ये संख्याशास्त्रज्ञांसाठी विपुल प्रमाणात संधी आहेत. हे झालं शासकीय विभागामध्ये असणारे विविध संधी. खाजगी क्षेत्रामध्ये शासकीय क्षेत्रापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. म्हणजे उदाहरणच जर द्यायचं झालं तर क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेला कुठलाही नवीन औषध बाजारामध्ये येतं तर ते औषध बाजारामध्ये येण्यापूर्वी त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घ्याव्या लागतात. ह्या क्लिनिकल ट्रायलचा संपूर्ण बेस हा स्टॅटिस्टिक्स आहे. स्टॅटिस्टिकली डिझाईन्ड एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये करावे लागतात आणि वर्षानुवर्षे हे एक्सपेरिमेंट्स चालू असतात आणि ह्या एक्सपेरिमेंटच्या योग्य निष्कर्षाप्रत येण्याचं काम हे केवळ संख्याशास्त्रज्ञ करू शकतो. त्याच्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये संख्याशास्त्रज्ञांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्याचबरोबर अलीकडच्या 20 वर्षामध्ये इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये जी मोठ्या प्रमाणात क्रांती झालेली आहे त्याच्यामुळं अत्यंत मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत आहे. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवर दिवसाला किती मेसेज येत असतील आता तुम्हालाच माहिती असेल. तर अशा स्वरूपाची माहिती संकलित करणं आणि त्याचं मॅनेजमेंट करणं आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ट्रेंड दिसतोय किंवा विश्लेषण करणं हे फार मोठं आव्हानात्मक गोष्ट आज बनलेली आहे. आणि त्याच्यामुळं गेल्या 20 वर्षात काय झालेलं आहे, पूर्ण जगभरामध्ये डेटा ॲनालिटिक्स कंपन्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या कंपन्यामध्ये MSc स्टॅटिस्टिक्स किंवा BSc स्टॅटिस्टिक्स ही पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. 2012मध्ये
एका नियतकालिकामध्ये स्टॅटिस्टिक्स हा 21व्या शतकातील सर्वाधिक आकर्षक करिअर असणारा फील्ड आहे असा उल्लेख आलेला आहे. तर ह्या डेटा ॲनालिटिक्स कंपनी व्यतिरिक्त ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संख्याशास्त्रज्ञांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अगदी पूर्वीपासून संख्याशास्त्रज्ञांना क्वालिटी कंट्रोल किंवा क्वालिटी मॅनेजमेंट ह्याच्याकरता संख्याशास्त्रज्ञांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अगदी सिक्स सिग्मासारखे प्रोग्राम खूप वर्षापासून पूर्ण जगभरामध्ये राबवले जातात. तर त्याच्यामध्ये खास करून संख्याशास्त्रातली विविध टेक्निक्सवर आधारित ते प्रोग्राम्स आहेत आणि ते फार पॉप्युलर झालेले आहेत खास करून मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. हे झाले खाजगी क्षेत्रातल्या संधीच. याच्या व्यतिरिक्तसुद्धा फ्रीलान्स म्हणून स्टॅटिस्टिशियन काम करू शकतात. म्हणजे ज्या प्रमाणात डेटा आता पूर्ण जगभरात उपलब्ध होत आहे त्याकरिता स्टॅटिस्टिशियन कन्सल्टंट म्हणून विविध कंपन्यांसाठी काम करू शकतात आणि अगदी भरघोस उत्पन्न मिळवू शकतात. आणि खूप मोठ्या प्रमाणावर अशा कंपन्या येत आहेत. बरोबर. म्हणजे एकूणच गव्हर्नमेंट सेक्टर असू दे, प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये संख्याशास्त्रज्ञांना अतिशय मोठ्या करिअरच्या संधी आहेत. फक्त ते घेणारे लोक पाहिजेत. आणखी पुढची बरीच वर्ष त्या राहणार आहेत. बरोबर. आणि डेटा आता जोपर्यंत आहे आणि तो वाढताच राहणार आहे. आपण 5G आणि आता सगळ्या डेटा एक्सप्लोजनच्या युगात असताना ते राहणारच आहेत. धन्यवाद सर. कुलगुरू महोदय, मला आपल्याला आता विचारायचं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता डेटाच्या उपयोजनाकडे आपण वळूया. राष्ट्रीय विकास आणि त्याची प्रगती ह्यामध्ये हा स्टॅटिस्टिकल डेटा कशा पद्धतीची भूमिका बजावतो? म्हणजे आपण एखाद्या देशाचा विकास मोजण्यासाठी या संख्याशास्त्राचा वापर करतो, तर ते नेमकं त्याचं उपयोजन कसं केलं जातं? प्राध्यापक महाडिक यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की संख्याशास्त्र ज्याला माहिती आहे त्याला खूप साऱ्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आता ज्या वेळेला आपण राष्ट्रीय विकास ही संकल्पना घेतो म्हणजे नेमकं काय, की त्याची व्याख्या काय, अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर देशातील नागरिकांची ज्याला लिव्हिंग स्टँडर्ड म्हणतो किंवा त्यांच्या गरजा म्हणतो, या काल ज्या प्रमाणात आपण त्या फुलफिल करत होतो, उद्या आणि परवा त्या अतिशय चांगल्या प्रमाणात जर आपण फुलफिल करायला गेलो तर आपला विकास झाला म्हणायचा. आणि हे प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत घडायला हवं. आणि मग असं जर आपल्याला पाहायचं असेल तर सुरुवात कुठून करायला पाहिजे की या देशामध्ये नागरिक किती आहेत, म्हणजे ज्याला आपण जनगणनापासून सुरुवात करतो. मला वाटतं 1872 पासून आपण दर 10 वर्षाला जनगणना सुरू केली. आणि खरं म्हणजे जी अलीकडची जनगणना होती ती 2011ला झाली आणि 2021मध्ये कोविड आल्यामुळे ती आपण पुढे ढकलली. म्हणजे या देशामध्ये नागरिक किती आहेत, हे नागरिक कुठे राहतात, ते काय करतात, त्यांचा व्यवसाय काय आहे, ते उत्पन्न किती मिळवतात, या सगळ्या गोष्टी सांख्यिकी पद्धतीने जर आपण संकलित केल्या तर मग मागच्या 10 वर्षापूर्वी काय झालं आणि आता 10 वर्षापूर्वी काय होणार आहे या गोष्टी आपल्याला थोड्याफार प्रमाणात कळू शकतील, विश्लेषण केल्यानंतर कळू शकतील. आणि मग धोरण ज्याचा उल्लेख प्राध्यापक प्रकाश पवार यांनी केला की धोरण आपल्याला एखादं राबवायचं असेल किंवा धोरण अवलंबायचं असेल तर त्याच्या पाठीमागं खूप सारी संख्यात्मक बाबी आहेत ते येणार आणि त्याच्यावर आपण धोरण ठरवणार. थोडक्यात एखाद्या भागामध्ये आपल्याला धरण बांधायचं आहे. आता धरण बांधायचं म्हटल्यानंतर पर्जन्यमान किती आहे पासून धरण बांधल्यानंतर किती क्षेत्र ओलिताखाली जाणार आहे, त्याचा फायदा किती लोकांना होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला एका आपण कन्क्लुजन येणार की आपण इथं धरण बांधलं तर त्याचा देशवासियांना फायदा होईल. तीच बाब सगळ्या क्षेत्रामध्ये. राष्ट्रीय विकास म्हणजे काय की चांगलं आरोग्य लाभायला पाहिजे. आता चांगलं आरोग्य लाभायला पाहिजे म्हटल्यानंतर आज आपल्या देशवासियांचं आरोग्य कसं आहे हे अगदी समजून घ्यायला पाहिजे. एक थोड्या वेळापूर्वी प्राध्यापक पाटील यांनी ते कॉलराचं एक्झाम्पल दिलं आणि अर्थातच कोविडचा पण उल्लेख केला. तर आपल्याला माहीत असेल की गेल्या 2 वर्षामध्ये TV लावल्यानंतर रनिंग बँडमध्ये नेहमी आपल्याला दिसतं
की आज रोजी एवढे कोविड पेशंट डिटेक्ट झाले, एवढे उपचार घेत आहेत आणि त्याचा सक्सेस रेट आहे तो म्हणजे उपचारानंतर बरे होण्याचा रेट आहे तो अमुक तमुक आहे. याचा अर्थ असा की संपूर्ण देशभरामधून हा जो काय आकडा आहे, जो अंक आहे, कोविड बाधितचा असेल, बरे होण्याचा असेल, उपचार घेण्याचा असेल, संकलित केल्यानंतर देशाचं चित्र आपल्यासमोर मांडलं जातं. आणि मग कोणत्या भागामध्ये ते जास्ती आहेत, कोणत्या भागामध्ये कमी आहेत, जे गंभीर स्वरूप धारण करणारे किती लोक आहेत, याच्यावरून आपल्याला एक स्ट्रॅटेजी डिफाईन करता येते. म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये सुविधा वाढवायला पाहिजेत, कोणत्या पद्धतीच्या सुविधा वाढवायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही घ्या की त्या क्षेत्रामध्ये, त्या बाबीमध्ये तुम्हाला संख्यात्मक माहितीवर तुम्हाला काही निर्णय घेता येतात. प्राध्यापक राव असे म्हणायचे की केमिस्ट्रीच्या माणसाला केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम असतो, वनस्पतीशास्त्राच्या संशोधकाला वनस्पतीशास्त्राचा प्रॉब्लेम असतो, भौतिकशास्त्राच्या संशोधकाला भौतिकशास्त्राचा प्रॉब्लेम असतो, पण संख्याशास्त्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला संख्याशास्त्राचा मुळी प्रॉब्लेम नसतो. त्यानं संख्याशास्त्र इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व करायला वापरायचे असतात. आणि तीच परिस्थिती आपल्याला दिसेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर आपल्याला सॉल्व करायचे असतील, ॲड्रेस करायचे असतील आणि एक चांगल्या कन्क्लुजनला यायचं असतील, तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारी संख्यात्मक बाब आहे त्याला जर आपण ॲड्रेस करू शकलो तर निश्चितपणे आपण एक चांगल्या राष्ट्राची निर्मिती आणि विकासाची संकल्पना अतिशय चांगल्या प्रमाणात राबवू शकतो. धोरण निर्मिती, धोरण अंमलबजावणी आणि धोरण अंमलबजावणी झाल्यानंतर त्याचे परिणाम या तिन्ही क्षेत्रामध्ये, तिन्ही लेवलला मला वाटते संख्याशास्त्र इफेक्टिव्हली आपण वापरू शकतो. त्यामुळं एकंदरीत राष्ट्रीय विकासाचे कोणतीही संकल्पना असेल तर संख्याशास्त्राला पर्याय नाही, सांख्यिकी माहितीला पर्याय नाही. पण जाता आता मी मुद्दाम हेही सांगतो या कल्पनेनं, हे सगळी धोरणं जर आपल्याला निर्माण करायची असतील, धोरण अवलंबायचे असेल तर अचूक सांख्यिकी माहितीसुद्धा उपलब्ध असायला पाहिजे. आता इथेच आपण थोडंसं काळजीपूर्वक नागरिकांनी सगळ्या वागायला पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्याला कोणी माहिती मागायला आला, सर्वेक्षण करायला आला की आपण नाक मुरडतो, मला माहिती द्यायचीच नाही आहे. आता हा खरं म्हणजे आत्मघातकी प्रकार आहे. आपण माहिती न दिल्यामुळं पहिल्यांदा आपला तोटा होतो. अशी प्रत्येकानं जर अचूक माहिती दिली, सगळ्या देशाची माहिती जर आपण अचूक उपलब्ध करून घेऊ शकलो तर चांगली धोरणं आपण निर्माण करू शकतो. आणि चांगली धोरणं निर्माण करू शकलो तर ती धोरणं राबवता येतील आणि अर्थातच प्रगती होईल. त्यामुळे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आजच्या सांख्यिकी दिनाला आपण असं एक धोरण राबवायला पाहिजे की माझ्याकडं जी माहिती आहे ती रिलायबल माहिती, अचूक माहिती मी जी सरकारी व्यक्ती, निमसरकारी व्यक्ती, संशोधक आहे त्याला मी निश्चित देणार आणि ती देणार एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून देणार. जर असं केलं तर मला वाटतं राष्ट्र विकासाची गोष्ट संख्याशास्त्राशी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जोडू शकू. म्हणजे प्रत्येकानं प्रॉपर डाटा दिला तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय स्तरावरचा डाटासुद्धा तितकाच विश्वासार्ह निर्माण होईल. अगदी बरोबर आहे सर. प्राध्यापक पवार सर, मला आपल्याकडे यायचं आहे. सरांच्या विषयालाच थोडं पुढे नेतो. आता भारतासारखा देश आहे जिथं राजकारण आणि निवडणुका ह्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या खरं तर आकडेवारीचाच खेळ आहे आणि जो आपण आता सध्या बघतो आहोत. तर ह्या अनुषंगाने एकूण संख्याशास्त्र या निवडणुकीच्या राजकारणात काय पद्धतीची भूमिका बजावतं? निवडणूक शास्त्र हा विषय संख्याशास्त्रामुळे आलेला आहे. असं का झालं तर डी कॉस्टा नावाचे एक अमेरिकन संशोधक होते. ते साधारणपणे मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करायचे आणि अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये ते निवडणुकीचं संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करायचे. त्यांना भारतातील लोकांनी बोलवून घेतलं आणि 1952ला सल्ला विचारला. तो सल्ला विचारल्यानंतर त्यांनी जी टेप्स तयार करून दिल्या होत्या त्या टेप्सप्रमाणे इथं निवडणुकांचं सर्वेक्षण करायला सुरुवात झाली आणि त्यातूनच आपल्याकडे CSDS नावाची संस्था उदयाला आली, सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीज, जी दिल्लीला आहे आणि ज्याचे एक सल्लागार पश्चिम बंगालमध्ये करंदीकर म्हणून आहेत. ते स्टॅटिस्टिशियन आहेत आणि ते सल्ला देतात, त्याच्याप्रमाणे तो सर्वे घडतो. आता मुद्दा आहे की मुळात निवडणुकाच होतात त्या कशा, तर त्याच्यासाठी जनगणना झाली पाहिजे आणि जनगणना झाली नंतर मग मतदारसंघाची यादी तयार होते. मतदारसंघाची यादी तयार करण्यासाठी
कुमार सेन यांना नेमलेलं होतं. तुम्ही 1952च्या जर गोष्टी पाहिल्या तर त्यातनं लक्षात येतं की मुळातच ही निवडणूक अभ्यासशास्त्र ह्याच्या पाठीमागं संपूर्ण संख्याशास्त्राने आधार दिलेला आहे. म्हणजे त्या संख्याशास्त्राच्या खांबावरती आधारित हे निवडणुकीचं शास्त्र व्यापलेलं आहे. पुन्हा तुम्ही थोडं पुढं गेला तर लक्षात येतं, निवडणूक आयोगाची वेबसाईट पाहिली तर सगळ्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती फक्त आकडेवारी दिलेली असते. तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट फारसं दिसत नाही. म्हणजे कुठल्याही निवडणुकीचा अहवाल बघा, त्या अहवालामध्ये उमेदवाराला किती मतं पडली, पक्षाला मतं पडली, त्याचा टक्केवारी किती आहे, त्यात मधला गॅप किती आहे, हे 1952 पासून ते आजपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ निवडणूक आयोग संख्याशास्त्राशिवाय चालू शकत नाही. निवडणूक आयोगाला माहिती पुरवणारं जनगणना व्हावी लागते. आधी जनगणनेसाठी माहिती लागते आणि त्यातूनच पुढं नवीन प्रकार उदयाला आला. जेव्हा राज्यांचे डिस्प्यूट होतात तेव्हा कमिशन नेमले जातात. ते कमिशनसुद्धा स्टॅटिस्टिकच्या परिभाषेत अहवाल देतात. आणि तो स्टॅटिस्टिकच्या परिभाषेत अहवाल दिल्यानंतर मग तिथं काय करायचं ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ हा मतदारसंघ रिझर्व्ह ठेवायचा एससींसाठी, एसटींसाठी का इतर कोणासाठी, हे सुद्धा संख्याशास्त्रावरती डिपेंड आहे. आपण म्हणतो हा मतदारसंघ एससींना गेला, पण तो तसा जात नसतो. तो संख्याशास्त्राने दिलेल्या सल्ल्यावर आधारित जात असतो. मग इथं इमोशनला खूप कमी महत्त्व आहे. ॲक्च्युली संख्याशास्त्राने पुरवलेलं ज्ञान म्हणजे एका अर्थाने निवडणूक ह्याला तुम्ही एक इंजिन मानलं तर त्याचं इंधन हे संख्याशास्त्र आहे. म्हणजे हे जर नसेल तर ते इंजिनच चालू शकत नाही. इतकं त्या दोघांचं एकमेकाशी संबंध असल्याचा दिसतो. आणि मग ते बाकी अकॅडमिक क्षेत्रातला तुम्हाला मुद्दा माहीत आहे की आत्ता मी मागायला सांगितल्याप्रमाणे संशोधन नुसतंच लॉजिकवरती केलं तर ते खोटंही ठरू शकते. त्याच्याऐवजी संख्याशास्त्राचा पुरावा असेल तर ते प्रमाण होऊ शकतं. म्हणून 1965लाच ते 55% वाढलं. पण तेव्हाच अजून एक निवडणुकीशी गणित जोडलं गेलं होतं. निवडणुकीचा जाहीरनामा येतो. तो जाहीरनामा आणि संख्याशास्त्र यांचा मेळ घातला जात होता. म्हणजे जे महालनोबिसांचं तुम्ही उदाहरण सांगताय, त्या महालनोबिसांचं खरं हे कर्तृत्व होतं की इथली लोकसंख्या आणि निवडणुकीमध्ये दिलेला जाहीरनामा, अन्न वस्त्र निवारा, मग तो कसा वाढवायचा, त्याचं गणित कसं बसवायचं, हे जे सूत्र त्यांनी विकसित केलं त्यातून 1950चा 60चा विकास पुढे गेला. म्हणजे निवडणुका आणि विकास ह्याचा सुद्धा एक सहसंबंध संख्याशास्त्राच्या अंगाने आहे. अगदी बरोबर आहे. कुलगुरू सर, ह्याला जोडूनच मला विचारायचं आहे की पवार सरांनी सांगितलं की संख्याशास्त्राच्या आधारावरती निवडणूकशास्त्र हे विकसित झालं साधारण 50-60च्या दशकात. तर अशी आत्ता नवीन अशी कोणती क्षेत्र आहेत की संख्याशास्त्राच्या आधारावरती जी फ्लरिश होत आहेत किंवा नजीकच्या काळामध्ये ती सामोरी येतील, ज्यामध्ये खूप चांगल्या संधी असतील? क्षेत्र प्रोफेसर महाडिक यांनी आपल्याला सांगितलं की असं कोणतंही क्षेत्र नाही आहे की जिथे त्याचा वापर होऊ शकणार नाही. मला वाटते 20व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 21व्या शतकाचा सुरुवातीची 2 दशकं संगणकीकरण अतिशय मोठ्या प्रमाणात झालं. आणि संगणकीकरण झाल्यामुळं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सांख्यिकी माहिती ही प्रत्येकाच्या संगणकावर आणि गॅझेटवर अशी उपलब्ध होऊ राहील. ते किती आहे ती आता मोजायचं म्हटलं तर त्याला युनिट कमी पडेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात ती होते आता संकलन. तर त्यामुळं आता मला एक समजा बँक घेऊया आपण. बँकेमध्ये ज्या वेळेला लोन मागायला एखादा कस्टमर येतो तर बँकेच्या अधिकाऱ्याला निर्णय घ्यायचा असतो की हा लोन घेण्यासाठी आणि बँक त्याला लोन देण्यासाठी तो कस्टमर म्हणून पात्र आहे का. आता हे कसं समजायचं, तर आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला आपण बँकेमध्ये आपला अकाउंट ओपन करतो आणि आजच्या युगामध्ये मग आपलं सेविंग असेल किंवा इतर बँकेमधलं कर्ज असेल, या सगळ्याची नोंद त्या बँकेत आणि त्या अर्थानं सगळ्या त्या बँकिंग सेक्टरमध्ये झालेली असते. त्यामुळं आपलं क्रेडिट काय आहे हे त्या अधिकाऱ्याला तिथं बसल्या बसल्या समजू शकतं. म्हणजे त्याला आपण एक क्रेडिट स्कोअर म्हणूया आपण. आणि तो क्रेडिट स्कोअर काय असला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये याला जर कर्ज दिलं तर तो कर्ज रिपे करू शकेल. आणि किती गॅरंटीने करू शकेल,
तर 95% गॅरंटीनं, 99% गॅरंटीनं किंवा 100% गॅरंटीनं. त्यामुळं तुम्हाला माहीत असेल की तुमचं जर अकाउंट चांगला स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला बऱ्याच वेळेला असे मेसेज येतात की तुम्हाला 5 लाखाचं कर्ज अप्रूव्ह झालेलं आहे. याचा अर्थ असा होतो की तुमचं क्रेडिट रेटिंग अतिशय चांगलं आहे आणि त्यामुळे बँक सगळ्या ज्या आहेत अशा चांगल्या कस्टमरच्या शोधत असतात. चांगला कस्टमर मिळाला, चांगलं पेमेंट झालं तरच त्या बँकेच्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ असा, चांगला ग्राहक शोधायचं काम हे संख्याशास्त्र करतं. हे बँकेचं उदाहरण मी दिलं, पण आता तुम्ही ह्याला जनरलाइज करू शकता. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, विम्याच्या क्षेत्रात जावा. विम्याच्या क्षेत्रामध्ये तो पिकाचा विमा असू दे, तो गाडीचा विमा असू दे, तो लाईव्ह म्हणजे व्यक्तीचा विमा असू दे, त्याचा हप्ता कायला असायला पाहिजे, हा सुद्धा भाग जो आहे त्याच्यामध्ये रिस्क किती असायला पाहिजे. तुम्ही बघा की विम्याचा ज्या वेळेला तुम्ही जर क्लेम किंवा पॉलिसी घ्यायला गेला की खूप सारी माहिती तुमच्याकडनं घेतली जाते. म्हणजे तुमची फॅमिली, तुमचं बॅकग्राऊंड, तुमच्या सवयी, तुमचा असलेला असेट आणि तुम्हाला असणारे कदाचित काही आजार आहेत का हे सुद्धा विचारलं जातं. या सगळ्याचा विचार करून किती रिस्क आहे या व्यक्तीला विमा देण्यामध्ये ती विमा कंपनी विचार करते. त्याच्यावर त्याचा प्रीमियम पण ठरला जातो आणि मग तो अदा केला जातो. त्यामुळं तिसरी एक गोष्ट अशी आहे की जी मगाशी राष्ट्रीय विकासाबद्दल आपण बोलत होतो की मला जाता आठवलं की आपल्या बॉटनीमध्ये डॉक्टर निखिल गायकवाड यांनी भाताचा एक नवीन वाण असा तयार केलेला आहे, जो चांगलं उत्पन्न देईल असा त्यांचा क्लेम आहे. आता हा जर चांगलं उत्पन्न देईल असा जर क्लेम आपलं व्हॅलिडेट करायचं असेल तर तिथं संख्याशास्त्र आलं. म्हणजे वेगवेगळे प्लॉट्स तयार करायला पाहिजेत, ते बियाणं तिथं लागू करायला पाहिजे आणि त्याच्यामधून किती उत्पन्न येते ते भविष्यामध्ये बघायला पाहिजे. प्राध्यापक PV सुकात्मेंनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे मी विकासात पण मागं जातो असं नाही आहे, परंतु एक उदाहरण म्हणून सांगतो की त्याची ताकद किती असू शकते. एक वेळ अशी आली होती की FAOच्या एका अधिकाऱ्यानं असं डिक्लेअर केलं की 2/3 जग भुकेलं आहे. म्हणजे 66% लोक या जगातील भुकेले आहेत आणि भारतातील अर्थातच भुकेले आहेत. तर प्रोफेसर PV सुकात्मेंना त्या क्लेमवर शंका आली आणि त्यांनी आपल्या सांख्यिकी पद्धती वापरून तो स्टेटमेंट आहे ते चॅलेंज केलं जागतिक लेवलला. छोटी गोष्ट नव्हती त्यावेळेला. आणि मग ते म्हटले हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि मग त्यांना रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीमध्ये निमंत्रित करण्यात आलं की तुम्ही चुकीचं आहे हे प्रूव्ह करून दाखवा. आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. एक संख्याशास्त्रज्ञ एवढं मोठं काम करतो आणि त्यांनी काय करून दाखवलं तर जास्तीत जास्त 20% पर्यंत लोकांना अन्न मिळण्यापासून ते त्रस्त आहेत. 66% वगैरे काही नाही आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली तर त्या पद्धतीचा एक सन्मान म्हणून त्यांना अतिशय प्रेस्टिजियस असं गाय मेडल रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीने त्या काळी दिलं. त्यामुळे संख्याशास्त्रामध्ये एवढी ताकद आहे की अर्थात हे वापरणाऱ्यावर पण निश्चित अवलंबून आहे की एखाद्याने केलेला क्लेम असेल तो क्लेम ॲक्सेप्ट करायचा का रिजेक्ट करायचा का त्याच्यावर शंका घ्यायची. आणि जर शंका घ्यायची असेल तर सिद्ध करायला लागणार आपल्याला आणि त्यासाठी तुम्हाला नॉलेज पाहिजे, त्या सांख्यिकी पद्धतीची माहिती पाहिजे आणि त्या संख्यापुस्तक तुमच्याकडे उपलब्ध पाहिजेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये संख्याशास्त्र अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणे वापरलेलं आहे. म्हणजे अँथ्रोपॉलॉजीमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये CR राव असतील, महालनोबिस असतील यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि तिथून सुरुवाती झालेली आहे. रावांचं काम असू दे किंवा महालनोबिसचं काम असू दे यांनी हायपोथेटिकल प्रॉब्लेमवर कधी स्टॅटिस्टिकल मेथड्स डेव्हलप केल्या नाहीत. आत्ता रिअल लाईफमध्ये प्रॉब्लेम काय आहे त्या प्रॉब्लेमच्या निगडीत त्यांनी संख्याचे संकलन केलं आणि त्याच्यावर त्यांचे अनुमान काढलेत. आणि ते करत असताना मेथड्स लागत त्या डेव्हलप झाल्या आणि त्या जगाने स्वीकारल्या. त्यामुळं या लोकांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सांख्यिकी पद्धती विकसित केल्या ज्या आजसुद्धा म्हणजे जगभर मान्यता प्राप्त आहेत आणि वापरल्या जातात. ग्रेट. म्हणजे एकूण संख्याशास्त्राचं उपयोजन हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलंच आणि यापुढच्या काळात आणखी हे वाढतच राहणार आहे. संख्याशास्त्र मुळी हा विषय असा राहिला नाही की त्याच्यावर बोलायचा अधिकार फक्त संख्याशास्त्र शिकलेल्या व्यक्तीला असेल. अर्थात त्याला अधिकार तो जादा आहे, परंतु तुम्ही आज MBAचा जरी विद्यार्थी घेतला तरी त्याला डाटा सायन्समध्ये म्हणजे विधा विज्ञानमध्ये इंटरेस्ट आहे. तो एखादा कोर्स पूर्ण करतो आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रामधला जर एखादा
अधिकारी त्याला जर सांख्यिकी ज्ञान चांगलं असेल तर त्याचं मॅनेजमेंट हे इफेक्टिव्ह होऊ शकतं. आज वैद्यकीय क्षेत्रातला जर एखादा डॉक्टर असेल आणि तो संशोधक झाला असेल तर क्लिनिकल ट्रायल्सच्या माध्यमातून किंवा त्याच्याकडं डेली जो डेटा येतो त्याच्या माध्यमातून तो एका टिपिकल कन्क्लुजनला येतो आणि तो त्याचा आपलं एक्सपर्टीज इम्प्रूव्ह करतो. त्यामुळं स्टॅटिस्टिशियन, कोर स्टॅटिस्टिशियन सोडूनसुद्धा इतर क्षेत्रातले लोकसुद्धा या विषयाकडं आकर्षित झालेले आहेत. फक्त एक होतं काय की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा विषय अवघड आहे, हा विषय रुक्ष आहे. तर त्याचा दोष कुणाकडे जातो तर ज्यानं तो विषय इंट्रोड्यूस केला त्याच्याकडे जातो. जर त्याची गोडी लागावी म्हणून तर त्याचं अध्यापन आपण चांगल्या पद्धतीने चालू केलं आणि मग आपल्या आसपासची जर चांगली उदाहरणं दिली जेणेकरून त्या विद्यार्थ्याची, संशोधकाची गोडी त्याच्यात वाढेल तर निश्चितच संख्याशास्त्र हे मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल. ज्याला आपण सांख्यिकी साक्षरता म्हणतो, स्टॅटिस्टिकल लिटरसी. ही स्टॅटिस्टिकल लिटरसी ही सगळ्यांच्याकडे असायला पाहिजे. दुर्दैवानं काय होतं की स्टॅटिस्टिक्स म्हणलं की आपण स्टॅटिस्टिशियनकडे जातो, ज्या विषयाचा माणूस आहे त्याच्याकडे जातो, पण त्याच्याकडं नेहमीच जायला पाहिजे असं काय नाही आहे. अतिशय उच्च प्रतीचं किंवा उच्च पद्धतीची जर एखादी उच्च पद्धती वापरायची असेल तर त्याचा सल्ला जरूर घ्यावा. पण साधारणतः ज्या बेसिक गोष्टी आहेत, मगाशी आपण उल्लेख केला की सरासरी, तेंडुलकरची सरासरी, आता त्याच्यासाठी काय फार मोठं टेक्निकल नॉलेज पाहिजे असं काही नाही आहे, सांख्यिकी पद्धती पाहिजे असं नाही आहे. पण याच्याबरोबरच एक दुसरी गोष्ट अधोरेखित करायला हवी ती अशी की फक्त आता 21व्या शतकामधलं स्टॅटिस्टिक्सचं ॲप्लिकेशन हे संगणकाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे एका बाजूला तुम्हाला सांख्यिकी पद्धती चांगली माहिती पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला चांगली संगणक प्रणालीसुद्धा माहीत पाहिजे आणि प्रचंड डाटा आहे. त्यामुळं डाटा ॲक्विजिशन, संकलन तर आहेच, ॲक्विजिशन, त्याचं क्लिनिंग आणि रेडी फॉर ॲनालिसिस या ज्या स्टेप्स आहेत त्या संगणकामधून तुम्हाला करून घ्यायला पाहिजेत. आणि एकदा ॲनालिसिस कशा पद्धतीनं करायचं हे एकदा फायनल झालं, फिक्स झालं, ॲनालिसिस केल्यानंतर इंटरप्रिटेशन चांगल्या पद्धतीने करायचं आहे, तो रोल आहे तो स्टॅटिस्टिशियनचा होतो. त्यामुळं फक्त संख्या म्हणून चालणार नाही, तर संगणक पण त्याच्या जोडलं पाहिजे आणि संख्या आणि संगणक चांगल्या प्रणालीला जोडले पाहिजेत आणि ती प्रणालीवर पण आपली एक्सपर्टीज पाहिजे, आपल्याला पाहिजे, तरच आपण तिथं पुढे जाऊ शकतो. त्यामुळे 21व्या शतकातल्या स्टॅटिस्टिशियनला कम्प्युटरशिवाय स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करता येणं अशक्यप्राय. कारण ज्या प्रमाणात संख्येचं संकलन होत आहे त्या बियॉन्ड मॅन्युअल हँडलिंग आहेत, आता बियॉन्ड मॅन्युअल हँडलिंग. आता शेवटाकडे येताना अगदी एकेका वाक्यामध्ये मला सांगा की या सांख्यिकी दिनाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल आपल्या शिववार्ताच्या दर्शकांना? महाडिक सर, आपल्यापासून सुरुवात करतो. आदरणीय कुलगुरूंनी आत्ता सांगितलेलंच आहे की संख्याशास्त्र अप्लाय करण्याचा मक्ता फक्त काय संख्याशास्त्रज्ञांच्याकडेच नाही आहे, तुम्ही इतर क्षेत्रातली लोकंसुद्धा संख्याशास्त्राचा प्रभावीपणे वापर करू शकतात. संख्याशास्त्रज्ञ थोडेसे मागं पडलेले आपल्याला बऱ्याच वेळेला असा आभास निर्माण होतो. तर जे कोणी संख्याशास्त्राचे विद्यार्थी प्रेक्षक म्हणून आज उपस्थित असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की ज्या प्रश्नासाठी तुम्ही संख्याशास्त्राचा उपयोग करणार आहात त्या प्रश्नाची संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता पवार सरांनी निवडणुकीमध्ये संख्याशास्त्र कसं वापरायचं ह्याच्याविषयी विस्तृतपणे सांगितलं. तुम्हाला निवडणुकीसंदर्भात जर काही निष्कर्ष काढायचा असेल संख्याशास्त्र वापरून तर पहिल्यांदा निवडणुकाची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे. म्हणजे ज्या डोमेनमध्ये तुम्ही संख्याशास्त्र वापरणार आहात त्या डोमेनच्या अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्ही योग्य निष्कर्षापर्यंत जाऊ शकता. हाच माझा संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्राच्या दिनानिमित्त संदेश आहे. पवार सर, आपण काय सांगाल? संख्याशास्त्र दिनानिमित्त मी एवढं सांगेल की माणसाच्या शरीरामध्ये हृदयाचं जितकं महत्त्व आहे तितकं सोशल सायन्समध्ये संख्याशास्त्राचं महत्त्व आहे. परंतु हृदयाची निगा ठेवण्याचं काम माणसाचं आहे. तसं संख्याशास्त्राची सुद्धा निगा ठेवली पाहिजे. आणि जर संख्याशास्त्राची निगा नाही ठेवली तर चुकीचे निष्कर्ष निघू शकतात किंवा त्याला दृष्टी असू शकत नाही. म्हणजे संख्याशास्त्राला दृष्टी देण्यासाठी आपणच संख्याशास्त्राची निगा ठेवली पाहिजे, म्हणजे त्याला योग्य व्हिजन दिली पाहिजे असं मला वाटतं. प्रकुलगुरू सर. महाडिक सरांनी आणि मान्य कुलगुरू सरांनी अतिशय विस्तृतपणे
संख्याशास्त्रातील विद्यार्थ्यांना काय संधी उपलब्ध आहेत याचं विवेचन केलेलं आहे. आणि त्यावरून असं लक्षात आली की संधी भरपूर आहेत, पण त्यासाठी आपण आपली क्षमता सिद्ध करणे गरजेचं आहे. आणि त्यामुळं सर्व विद्यार्थी इथं जे कोण दर्शक असतील त्यांना मला एक सांगायचं आहे. स्वामी विवेकानंदाचं एक ब्रीदवाक्य आहे, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट अंटिल युअर गोल इज रिच्ड. निश्चितच आपण आजच्या या इन्फॉर्मेशनमुळे आपल्या या आजच्या गप्पांच्या अनुषंगानं आपल्याला विविध क्षेत्र माहीत झाली असतील आणि त्या अनुषंगानं तुमचं गोल तुम्ही फिक्स करू शकाल आणि त्या अनुषंगानं हाऊ टू रीच टू द गोल ह्या हे ब्रीदवाक्य स्वामी विवेकानंदांचं खूपच महत्त्वाचं. अगदी सर. कुलगुरू सर, आपण काय सांगाल? प्राध्यापक CR राव यांनी एक वाक्य सांगितलं, स्टॅटिस्टिक्स इज ॲन आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. असा क्वचितच एखादा विषय असू शकतो की त्याला आपण म्हटलं तर आर्ट, म्हटलं तर सायन्स आणि म्हटलं तर टेक्नॉलॉजी. पण ज्यावेळेला असं असतं त्यावेळेला आजच्या 21व्या शतकामध्ये माझा एक सल्ला आहे की तुम्हाला जर वापरता येत नसेल तर नका वापरू. म्हणजे यूज ऑफ स्टॅटिस्टिक्स, पण ॲटलिस्ट मिसयूज ऑफ स्टॅटिस्टिक्स करू नका. आणि त्यामुळं वापरणाऱ्याला आणि ज्याला त्याचा फायदा होतो या दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा एक मिनिमम स्टॅटिस्टिकल लिटरसी म्हणून जी आहे ती हवी. आणि ती ॲक्वायर करायला काय करायला लागेल तर अर्थातच जी अनुमानं, जे रिझल्ट्स ॲनालायसिसमधून मिळालेले आहेत त्याच्याकडं तिराहित दृष्टीनं बघायची सवय आपल्याला पाहिजे. एक विनोद म्हणून सांगतो की कोणतीही निवडणूक झाली की पराभूत झालेली व्यक्ती किती चाणाक्षपणे सांगते की माझा पराजय झालेला नाही आहे. मग ते कुठलं डायमेन्शन वापरेल हे त्याचा म्हणजे खरं म्हणजे ते एक्सपर्टीज म्हणूया. आणि तिथं खऱ्या अर्थानं स्टॅटिस्टिक्सचा कस लागतो, पण खऱ्या अर्थानं तिथं मिसयूज ऑफ स्टॅटिस्टिक्स असतं. त्यामुळं यूज ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजे सत्य सांगतं, सत्यापासून बाजूला जायचं असेल तर त्याचा मिसयूज करायला आपण चालू करतो. आणि त्यामुळे भीती अशी आहे की ज्याच्या हातात अधिकार आहेत, ज्याच्या हातात डेटा आहे, त्यानं तो चांगल्यासाठी वापरावा. तो मिसयूज करायला तर ते आत्मघातकी तर ठरेलच, पण त्या देशाच्या विकासाच्या आड पण येईल. त्यामुळं लेट अस यूज स्टॅटिस्टिक्स फॉर नेशन बिल्डिंग. आणि त्यासाठी सर्वांनीच स्टॅटिस्टिक्स समजून घ्या, स्टॅटिस्टिक्सला आपलं करा आणि इतरांनासुद्धा प्रवृत्त करा की आपल्याला कमीत कमी एवढ्या तरी गोष्टी स्टॅटिस्टिक्सच्या माहिती पाहिजेत. म्हणजे आपल्यावर कोणीतरी स्टॅटिस्टिक्स लादलं अशी भावना न बाळगता विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी त्या विषयाला आपलंसं करावं. त्याच्यात त्यांचा खूप सारा फायदा आहे. दोन गोष्टीनं प्राध्यापक महाडिक सर म्हणले, एखाद्या गोष्टीच्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं असेल तर त्याचं डोमेन नॉलेज पाहिजे. पण फिजिक्ससारखे सायंटिस्ट असतात त्यांना त्यांचं डोमेन नॉलेज असतं, त्यांनी फक्त रिक्वायर्ड स्टॅटिस्टिक्स ॲडॉप्ट करायचं. सो त्या क्षेत्रामध्ये ते दिग्गज होण्यासाठी स्टॅटिस्टिक्सचा निश्चित उपयोग होईल. तर सर्वांनी स्टॅटिस्टिक्स चांगल्याकरता वापरूया असाच सल्ला मी आज सांख्यिकी दिनानिमित्त आपल्या सर्वांना देईल. धन्यवाद. याच नोटवरती आपण आता हा परिसंवाद कन्क्लूड करूया. मित्रहो, डाटा प्रचंड आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाटा तयार होतो आहे. इतका होतो आहे की या डाटाचं करायचं काय असा प्रश्न आपल्यासमोर आहे. आणि त्या डाटाचं काय करायचं, तो कशा पद्धतीनं क्लीन करून वापरायचा हे आपल्याला संख्याशास्त्र शिकवतं. आणि ते संख्याशास्त्र हे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवहारामध्ये वापरायचं ही जबाबदारी त्या स्टॅटिस्टियनवरती आहे. तो किती सकारात्मक पद्धतीनं, किती चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं त्या डाटाचा, त्या संपूर्ण संख्याशास्त्राच्या ॲनालिसिसचा वापर करतो, ही लिटरसी, ही संख्याशास्त्राविषयीची लिटरसी आणि त्याच्याबद्दलचं भान की हा डाटा, हे ॲनालिसिस योग्य पद्धतीनं होईल आणि ज्याचा उपयोग करून त्याचं योगदान राष्ट्रीय विकासामध्ये खऱ्या अर्थानं प्रतिबिंबित होईल,
हे या राष्ट्रीय दिनाच्या साजरीकरणाचं खरं तर महत्त्वाचं प्रयोजन आणि औचित्य आहे. हे आजच्या आपल्या या परिसंवादामधून आपल्या समोर आलेलं आहे. मित्रहो, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर D.T. शिर्के सर, प्रो-कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर P.S. पाटील सर, राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रकाश पवार सर आणि संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्राध्यापक शशीभूषण महाडिक सर हे आज आपल्या या परिसंवादामध्ये सहभागी झाले. त्यांनी एकूणच संख्याशास्त्राच्या आपापल्या क्षेत्राबरोबरच सर्वंकष कशा पद्धतीनं संख्याशास्त्र राष्ट्रीय विकासामध्ये आणि एकूणच जागतिक विकासामध्ये किती सकारात्मक पद्धतीनं वापरलं गेलं आहे आणि कसं वापरता येऊ शकतं नजीकच्या काळामध्ये, भविष्यामध्ये, हे आपल्याला सांगितलं. तर या सर्व मान्यवरांना शिववार्ता, जनसंपर्क कक्ष आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट यांच्या वतीनं मी आपणा सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतो. आपण आपल्या वेळात वेळ काढून या परिसंवादामध्ये सहभागी झालात. खूप महत्त्वाची आणि मोलाची माहिती राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या निमित्तानं आम्हा सर्वांसोबत शेअर केलीत. निश्चितपणानं नवीन पिढीसाठी हा जो आपण डाटा तयार केलेला आहे हा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. मित्रहो, हे होते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र-कुलगुरू प्राध्यापक प्रकाश पवार सर आणि डॉक्टर शशीभूषण महाडिक सर, ज्यांनी राष्ट्रीय सांख्यिकी दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांसमवेत अतिशय चांगला संवाद साधला. मला निश्चितपणानं खात्री आहे की या परिसंवादातून खूप काही चांगली आणि वेगळी माहिती आपल्यासमोर आली असेल आणि आपल्यासमोर जो डाटा येतो आहे त्याचं कशा पद्धतीनं विश्लेषण करायचं याचंही एक ज्ञान या निमित्तानं आपल्याला झालं असेल अशी मी निश्चितपणानं खात्री बाळगतो. अशाच पद्धतीचे कार्यक्रम, उपक्रम घेऊन शिववार्ता आपल्यासमोर येत राहणार आहे. आपल्याला शिववार्ताचे कार्यक्रम आवडले असतील तर निश्चितपणाने आपण शिववार्ताला लाईक करा, आमचे कार्यक्रम शेअर करा आणि आमच्या वाहिनीला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.